नागरिकांना पारदर्शक कारभार पाहिजे असल्यास पार्लमेंट टू पंचायत 100% भाजपा हवी, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले। कल्याण पूर्वेतील 100 फूट रोड येथील कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ते बोलत होते। या मेळाव्याला ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, आमदार सुलभा गायकवाड, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश महामंत्री शशिकांत कांबळे, निवडणूक प्रमुख नरेंद्र सूर्यवंशी, भाजपा जिल्हाध्यक्ष नंदू परब, माजी आमदार नरेंद्र पवार, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष वैभव गायकवाड, माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड, माजी परिवहन सभापती सुभाष मस्के, परिवहन सदस्य संजय मोरे, संजय गायकवाड आदींसह मंडळ अध्यक्ष, माजी नगरसेवक, इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की कल्याण पूर्वेतील काही विशिष्ट भागांकडे लक्ष देणे गरजेचे आहे। चाळी काठावाटीने राहणाऱ्या नागरिकांना हक्काचे घर मिळवून द्यायचे असेल तर या गोष्टी महायुतीच्या माध्यमातून SRA सारख्या योजनांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे। या भागात 24 तास पाण्याची सेवा उपलब्ध करून द्यायची आहे। त्यासाठी केंद्र आणि राज्यात असलेले महायुतीचे सरकार महापालिकेत देखील येणे आवश्यक आहे। तो जो मेळावा होता, या मेळाव्यामध्ये म्हणजे एक उत्साह आणि एक आज जी आमचा जो भारतीय जनता पार्टीची जे लोक म्हणजे कार्यकर्ते होते, त्यांनी उत्साहात जे काही आज आपल्या इथे समोर म्हणजे BJPचे आता जे आपले महानगरपालिकेची निवडणूक आलेली, त्या निमित्ताने आज इथे आम्ही हा कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आणि त्यामध्ये आम्हाला एकच सांगायचं होतं की जे कार्यकर्ते माझ्या वेळेस जसे एकजुटीने एकमताने जसे काम करत होते, यावेळेसही तसंच काम केलं पाहिजे आणि जो आपल्या उमेदवार आहेत त्यांना निवडून द्यायचं आणि जो माझ्या वेळेस जसा उत्साह दाखवून जो प्रचंड मताने विजय केला, तसंच आपले हे जे कॅन्डिडेट काय असतील प्रत्येक वार्डमध्ये उमेदवार त्यांना निवडून आणायचं। तसंच आणि जे एक विश्वास दाखवलेला आहे आपले प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांनी की कल्याणपुरेमध्ये महापौर आपलाच बसवायचा, या उद्देशाने आज आम्ही मेळावा घेतला होता। अशी काही चर्चा तुमच्या झाली नाही? अजून तर काही चर्चा झाली नाही। ते वरिष्ठ आमचे निर्णय घेतील त्याच्यावर आणि त्याच्यावर ठरेल। भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये जी भावना आहे, ती भावना या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याच्या माध्यमामधून आपल्या नेत्यांपर्यंत, प्रदेशाध्यक्षांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे जिल्हाध्यक्ष नंदूजी परब यांच्या माध्यमामधून संपूर्ण जिल्ह्यामध्ये चाललंय। त्याचाच भाग म्हणून डोंबिवलीमध्ये पश्चिमेला एक मेळावा झाला, डोंबिवली पूर्वेला एक झाला, काल कल्याण पश्चिमेला पण झाला आणि आज कल्याण पूर्वचा मेळावा या ठिकाणी पार पडलेला आहे। आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता महाराष्ट्रभर जसा सज्ज आहे आणि ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये नगर परिषद आणि नगरपंचायतीमध्ये ज्यांनी काम केलं, त्याच पद्धतीने या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये काम करून विजय संपादन करण्याचा विश्वास कार्यकर्त्यांच्या मनामध्ये जो आहे, तो विश्वास या ठिकाणी प्रदेशाध्यक्षांना दाखवण्यासाठी कार्यकर्त्यांचा या ठिकाणी प्रचंड उत्साह होता। खरं म्हणजे शरद पवार गट या निवडणुकीमध्ये या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये कुठे आहे हे दुर्बीण घेऊन शोधावं लागेल। त्यामुळे महेश तपासे यांनी त्याचा निश्चितपणे अभ्यास करावा। कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी त्यांनी काही वक्तव्य केलं असेल तर त्याचं स्वागत आहे।